नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण विस्मरणात गेलेला एक पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत। हा पदार्थ एकदम पौष्टिक तर आहेच, तसेच चवीलाही एकदम अप्रतिम लागतो। तर आज आपण मिक्स धान्य व डाळींचे एकदम सोप्या पद्धतीने मुटके करणार आहोत। त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मुटके करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे काही पिठे घ्यावी लागणार आहे। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी बाजरीचे पीठ, पाव वाटी उडीद डाळीचे पीठ, छोटे 3 ते 4 चमचे उडीद डाळ थोडीशी भाजून मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे। ते पीठ न चाळताच इथे यामध्ये घालून घेऊया। मुटके एकदम हलके फुलके तयार होण्यासाठी यामध्ये मोहन म्हणून 2 छोटे चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया। आता हे तेल पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल पिठामध्ये चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग घालून घेऊया। तसेच इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे जिरे व आले घालून मिक्सरमधून वाटण तयार करून घेतलेलं आहे। हे वाटण यामध्ये घालून घेऊया। यामध्ये 1 चमचा ओवा हातावर त्याचा चोळून यामध्ये घालून घेऊया। आता आपल्याला इथे एक गोळा मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा आपल्याला खूप जास्त घट्टही मळायचा नाही व खूप जास्त सैलही मळायचा नाही, किंचितसा मऊसूत असा हा मळून घ्यायचा आहे। सर्व पाणी एकसाथ न घालता लागेल असं पाणी वापरून इथे किंचितसा सैलसर असा हा गोळा मळून घेऊया। तर अशा प्रकारे इथे मुटक्यांसाठी लागणारा गोळा मळून झालेला आहे। आपल्याला हा गोळा अजिबातही भिजत ठेवायचा नाही, लगेचच मुटके करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे इडली पात्रामधील जी होल असलेली प्लेट असते ती इथे घेतलेली आहे। त्या प्लेटलाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता या पिठातील लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन हातावरती घेऊन असा निमुळता आकार देऊन घ्यायचा आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये मुटके हे भिजलेल्या डाळीपासून तयार केले जातात, पण इथे आपण पिठांपासून मुटके केलेले आहेत, त्यामुळे अशा प्रकारे बनवलेले आहेत। पारंपरिक पद्धतीमध्ये मुटके असे नुसते मुठीमध्ये घेऊन त्याला आकार दिला जातो, परंतु मिक्स पिठाचे मुटके जर तशा प्रकारे केले तर ते खूप जाड होतील व ते खायला चांगले लागणार नाहीत। म्हणून मी इथे किंचितसे पातळ असे हे मुटके करून घेतलेले आहेत। मुटके शिजवण्यासाठी इथे इडली पात्रामध्ये 1.5 ग्लास भरून पाणी गरम करत ठेवलेलं होतं। आता यावरती ही मुटक्यांची प्लेट ठेवून देऊया व यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती मुटके 10 मिनिटांसाठी शिजू देऊयात। मुटके शिजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। 10 मिनिटांनंतर मुटके चेक करूया शिजले आहेत की नाहीत ते। तर बोट थोडंसं पाण्यामध्ये बुडवून मुटक्यांना टच केल्यानंतर मुटके हाताला अजिबातही चिकटत नाहीत, म्हणजे ते चांगले शिजले गेलेले आहेत असे समजावे। मुटक्यांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी आपण हे मुटके शॅलो फ्राय करणार आहोत। इथे तुम्ही शॅलो फ्रायऐवजी डीप फ्रायही मुटके करू शकता। त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घेऊया। मुटके कढईला अजिबातही चिकटू नयेत म्हणून अशा प्रकारे सर्व कढईला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजेच पसरवून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ घालून घेऊया। नंतर हे मुटके घालून घेऊया। आपल्याला हे मुटके एकदम मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटांसाठी छान असे परतवून घ्यायचे आहेत। मुटके तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तसेच खाल्ले तरीही खायला ते छानच लागतात। पारंपरिक पद्धतीमध्ये मुटके हे कढीबरोबर खाल्ले जातात। तर तुम्ही सुद्धा ह्या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे मुटके नक्की करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा।